नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण भालगाव इथं आलो होतो। भालगाव येथील आपले कोलते बंधू जे सुनील भाऊ आणि त्यांचे बंधू मोठे यांचं जे नियोजन आहे आपण कधी बघितलं उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे। डबल लॅटरल टाकताना कसं नियोजन पाहिजे, आता जर कधी आपण जवळून बघितलं तर लॅटरल बघा, प्रत्येक लाईनला लॅटरल कधी बघितलं आपण कुठेही तर दोन्ही लाईनला लॅटरल टाकलेले। भरपूर शेतकरी मधल्या लाईनला टाकतात, पण तसं करू नका, अशी लॅटरल टाका। आणि आणखी एक विशिष्ट म्हणजे बेड कधी बघितलं आपण, प्रत्येक वेळेस आपण जे बेड सांगतो बेडचं जर कधी बघितलं तर 28 सेंटीमीटरचा हा बेड आहे। या साईडलाही आपण बघितलं कंदापासून इकडं भरपूर शेतकरी गवत काढण्यासाठी बेड असे इथं फोडतात, रूट जण डॅमेज होतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो। आता फुटव्याची संख्याही बघितली आपण तर फुटव्याची संख्या एकदम जबरदस्त झालेली, नवीन फुटाव इथं चालू झालेलं आहे। त्यामुळे जे बेड आणि लॅटरलचं नियोजन असतं ते कसं असायला हवं ते उत्कृष्ट इथं त्यांचं नियोजन आहे। आपण कधी सगळा दूर कधी हा प्लॉट पाहिला होता, समान एकसारखं इथं प्लॉट आहे। त्याचं नियोजन म्हणजे डबल लॅटरल टाकताना अशीच लॅटरल टाकलं गेलं पाहिजे। हे एकच नाही, असे प्रत्येक बेडला जर कधी बघितलं तुम्ही तर लॅटरल अशी आहे, दोन्ही मध्ये त्यांनी डिस्टन्स व्यवस्थित मेंटेन ठेवलेलं आहे। बेडची जी लेंथ आहे 28 ते 30 सेंटीमीटर ते इथं बेडची लेंथ ठेवलेली, त्यामुळे जे माल आहे एकदम जबरदस्त होतो। आणि हे जे शेतकरी बंधू हे विक्रमी उत्पादन इथं हे घेत असतात दरवर्षी। याही वर्षी त्यांचा जे प्लॉट आहे आपण वरती बघितले प्लॉट ते एकदम असं उत्कृष्ट यांनी नियोजन केलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।